नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं स्वाद महाराष्ट्राचा जायका देशाचा या आपल्या चॅनलवर. आज आपण गव्हाच्या पिठापासून छान लच्छेदार पराठा कसा बनवायचा म्हणजेच लच्छा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग साहित्य बघून घेऊया. इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पाणी टाकून छान ही कणिक आपल्याला मळून घ्यायची. जशी आपण पोळीसाठी कणिक मळतो तशीच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. त्यानंतर थोडं तेल घालून परत आपल्याला याला सॉफ्ट करायचं आहे आणि साधारण 10 मिनिट आपण याला साईडला ठेवून देणार आहोत. आता इथे आपली कणिक मळून झालेली आहे. याला आपण 10 मिनिटं ठेवून घेऊया. आता लच्छाला लावणारा जो तेल किंवा तूप घ्यायचं आहे त्यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे मिक्सचर आहे हे आपल्याला लच्छा बनवण्यासाठी वापरायचं आहे. यामुळे आपला जो लच्छा आहे तो छान पदरापदरांचा होईल आणि एकमेकाला चिपकणार नाही. लच्छेदार पराठा तो तयार होईल. आता आपण इथे आधी एक पोळी लाटून घेऊया. इथे माझी पोळी लाटून झालेली आहे. त्यावर आपण जो तयार केला होता गव्हाचं पीठ टाकून तेल किंवा तूप ते लावून घ्यायचं आहे. याने एकमेकाला पदर चिपकणार नाही. आणि आता छान याला फोल्ड करून एकावर एक, जसं आपण पंखा बनवायचो लहानपणी तसं एकावर एक ठेवून याला तयार करायचं आहे डो. बघून घ्या मी कसं तयार केलं आहे. आता याला पण थोडंच तेल लावून घ्यायचं आहे आणि गोल गोल करून असा छान उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणखी एक लच्छा पराठा बनवण्याचा प्रकार मी सांगते. एक छान पोळी लाटून घ्यायची, त्याला चाकूनी जसं आपण शंकरपाळ्याला कापतो तसं कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला तेल लावून, ज्याला आपण गव्हाचं पीठ घातलं होतं तेल लावून याला छान एकावर एक पदर ठेवून याचा पण उंडा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तसं तुम्ही बनवू शकता. इथे मी तुम्हाला 2 प्रकार सांगितले आहे. परत मी तुम्हाला इथे मसाला लच्छा पराठा पण सांगणार आहे लास्टमध्ये. आधी याला कसं बनवून घ्यायचं ते बघून घ्या. आणि हो, याला लगेच आपल्याला बनवायचं नाही आहे. याला साधारण 10 ते 15 मिनटं हे उंडे आपल्याला असेच ठेवायचे आहे. त्यामुळे आपले छान हे पराठे लच्छेदार होईल. आता आपण इथे पराठा लाटून घेऊया आणि छान शेकून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाच्या पिठाच्या पासून तयार केलेला हा जो लच्छेदार पराठा आहे त्याचे किती फ्लफी दिसतोय, त्याचे लेयर्स आपल्याला दिसतंय. नेहमी मैद्यामध्येच खूप जास्त लेयर येतात पण मैदा खाणे चांगलं नाही. त्यामुळे गव्हाच्या पिठापासून आपल्याला तसाच फ्लफी पराठा कसा बनवता येईल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. याला छान थोडं तेल लावून घेतलं आहे दोन्ही साईडने. तुम्ही तूप पण वापरू शकता, बटर पण वापरू शकता. आणि छान हा पराठा भाजून घेतला आहे. आता इथे आपला लच्छा पराठा रेडी आहे. त्याला सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान लेयर्स आलेले आहे. याला तुम्ही पनीरची भाजी किंवा कुठल्याही भाजीसोबत, काजू करीसोबत, तुमच्या फेवरेट कुठल्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता. इथे मी तुम्हाला काजू करीसोबत सर्व करून दाखवलं आहे. आता आपण एक मसाला लच्छा पराठा कसा बनवायचा तो पण बघून घेऊया. छान इथे मी एक पोळीसारखं लाटून घेतलं आहे. त्यावर गव्हाचं पीठ टाकलेलं तेल लावलं आहे. आता कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे. चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही तिखट टाकू शकता.
जिरं पावडर आणि धने पावडर, आणि परत हा तसाच एकावर एक फोल्ड करून त्याचा आपण उंडा बनवून घेणार आहोत. मसाला पराठा पण अगदी टेस्टी लागतो. तुम्ही या मसाल्यामध्ये तुम्ही कांदा ॲड करू शकता, जिरं ॲड करू शकता, लसूण ॲड करू शकता, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पनीर ॲड करू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पराठे इथे बनवू शकतो. इथे मी तुम्हाला चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून हा पराठा बनवून दाखवलेला आहे. हा तुम्ही दह्यासोबत किंवा कुठल्याही पनीरची कुठलीही भाजी जी तुम्हाला आवडत असेल त्याच्यासोबत खूप सुंदर हा पराठा लागतो. याला आपण तेल लावून भाजून घेऊया. खूप छान असा आपला लच्छेदार पराठा आता इथे रेडी आहे. याला परत पलटवून घेऊया. पलटवताना तुम्हाला दिसत आहे छान लेयर्स आलेले आहे. हॉटेलसारखा घरी गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा लच्छा पराठा अगदी टेस्टी लागतो. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर स्वाद महाराष्ट्राचा जायका देशाचा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुमचा लच्छा पराठा कसा बनला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.